सो हे गाईज, आज आपण शिकणार आहोत हे पारिजातक फ्लावर कसं तयार करायचं ते. व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी लागणार आहे 0.3 mm ची गोल्डन वायर, 5 mm चे राईस पल्स आणि 0.1 mm चे गोल्डन बीट्स, 6 mm चे रेड किंवा ग्रीन क्रिस्टल्स. यानंतर ही वायर कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये एक राईस पल आणि एक गोल्डन बीट इन्सर्ट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे जे बीट्स आहेत ते आपल्याला दुसऱ्या टोकाकडे घेऊन यायचे आहेत आणि हे जे टोक आहे ते राईस पलला फोल्ड करून घ्यायचं आहे. घट्ट असं ते पकडून घ्यायचं आहे. त्यानंतर या साईडचं जे टोक आहे ते आपल्याला राईस पलमधून इन्सर्ट करून काढून घ्यायचं आहे. गोल्डन बीटमध्ये न घालता राईस पलमध्ये घालून ते काढून खेचून घ्यायचं आहे. सेम स्टेप्सने पुन्हा एक राईस पल आणि एक गोल्डन बीट इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा जी वायर आहे ती राईस पलमधून काढून घ्यायची आहे. पाहू शकता इथे आपली 2 मणी माळ तयार करून झालेली आहे. अशी आपल्याला 7 मण्यांची माळ तयार करायची आहे. मी पुन्हा एक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एक राईस पल आणि एक गोल्डन बीट. ओवून घ्यायचं आहे. यानंतर जी तार आहे या साईडचं जे टोक आहे ते आपल्याला राईस पलमधून काढून घ्यायचं आहे. इथे 3 मण्यांची माळ कंप्लीट झालेली आहे. अजून पुढच्या 4 मण्यांची माळ तुम्ही कंप्लीट करून घ्या. पाहू शकता इथे 7 मण्यांची माळ कंप्लीट झालेली आहे. आता तर या साईडचं जे टोक आहे ते हा जो फर्स्ट मोती आपण इन्सर्ट केलेला होता त्या राईस पलमधून बॅक साईडने ही तार काढून फ्रंट साईडला घ्यायची आहे. पाहू शकता गोल्डन बीट सोडून फक्त राईस पलमधून ही वायर काढून घ्यायची आहे आणि लॉक करण्यासाठी आपल्याला हा जो गोल्डन बीट आहे त्याच्या 2 ते 3 वेळेस वायर व्रॅप करायची आहे. इथे आपलं फ्लावर परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता मधला क्रिस्टल आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. त्यासाठी या साईडचं जे टोक आहे त्यामध्ये ग्रीन किंवा रेड आपल्या आवडीप्रमाणे जो क्रिस्टल घालायचा आहे तो ओवून घ्यायचा आहे आणि यानंतर तो बरोबर मध्ये घेऊन यायचा आणि याला लॉक करण्यासाठी ही जी वायर आहे ती बॅक साईडने फ्रंट साईडला काढून घ्यायची आहे आणि थोडासा क्रिस्टलही पुश करून जी वायर आहे ती राईस पलला 2 ते 3 वेळेस व्रॅप करायची आहे. आता यानंतर हे जे गोल्डन 0.1 mm चे बीट्स आहेत ते 10 बीट्स इथे इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे 10 बीट्स इन्सर्ट करून घेतलेले आहेत. आता याचा एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आता यानंतर इथे वायर ट्विस्ट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे गोल्डन बीट्सचे सर्कल आहे ते परफेक्ट असं तयार होईल. पाहू शकता इथे परफेक्ट असं गोल्डन बीट्सचं सर्कल तयार झालेलं आहे. तर यानंतर इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता हे जे गोल्डन बीट्सचं सर्कल आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्यासाठी बॅक साईडून फ्रंट साईडला वायर काढून घ्यायची आहे आणि इथे व्हाईट पर्लला एक वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने आपल्याला 3 ते 4 ठिकाणी गोल्डन बीट्स लॉक करून घ्यायचे आहेत. इथे मी गोल्डन बीटचं सर्कल 4ही साईडने लॉक करून घेतलेलं आहे. बॅक साईडचीही फिनिशिंग पाहू शकता आणि फ्रंट साईडचीही फिनिशिंग पाहू शकता. किती सुरेख आलेली आहे. इथे आपलं प्राजक्त फ्लावर तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.